अमरावतीमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला होता। एमपीएससी परीक्षा ऑनलाईन घेण्यास विद्यार्थ्यांचा विरोध आहे। आयोगाने परीक्षा ऑफलाईनच घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांशी बातचीत केली लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। राज्यभरामध्ये होणाऱ्या एमपीएससी परीक्षा जे आहे ऑनलाईन न घेता ऑफलाईनच घ्याव्या या मागणीसाठी जे आहे अमरावती जिल्हाभरातील संपूर्ण एमपीएससी स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आक्रमक झालेले आहे। सध्या जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर त्यांनी अमरावतीच्या गाडगेबाबा मंदिरापासून त्यांनी मोर्चा काढलेला आहे की गेल्या काळात जेवढ्या काही ऑनलाईनच्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या ऑनलाईनच्या परीक्षांमुळे मोठा घोळ झाला। ते सर्वांनी आम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलं, सर्व महाराष्ट्रानं पाहिलं, देश सगळा त्या गोष्टी अनुभवून राहिला। मात्र आयोगानं आता पत्रक काढलं की या ज्या परीक्षा आहे एमपीएससीच्या परीक्षा गट क च्या ज्याच्यात आता हे सगळे पद सुद्धा ऍड झालेले आहेत, या परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। मात्र ऑनलाईन पद्धतीवर आमचा कवळीचा विश्वास नाही, आमचा आयोगावर विश्वास आहे, आयोगावर आमची श्रद्धा आहे। आयोगाचा पेपर जेव्हा आमच्या हाती येतो तेव्हा आम्हाला शील पाहायला भेटलं। आमच्या 2-4 जणांच्या त्याच्यावर सह्या घेतात, ते शील आमच्या डोळ्यात देखत फोडल्या जातं। म्हणून आमचा आयोगावर विश्वास आहे। आयोगाचा पेपर आजपर्यंत फुटला असं आमच्या निदर्शनात आलं नाही। जेव्हापासून आम्ही पेपर देतो किंवा आमच्या मोठ्या माणसांनी, मोठ्या ज्येष्ठ लोकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं, जे आमचे सिनियर्स आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आयोगात असं कधी होत नाही। मात्र ऑनलाईनचे पेपर फुटतात। एमपीएससीवर पेपर फुटीचा आजपर्यंत एकही ठपका नाही। मात्र ठपका आहे बाकीच्या कंपन्यांवर, टीसीएस आणि आयबीपीएस। आणि आयोगाकडे इतकी मोठी यंत्रणा नाही आहे की ते ऑनलाईन परीक्षा ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने पार पाडू शकल। ते द्यावं लागणार आहे कोणाला तरी खाजगी कंपनीला। आणि जर खाजगी कंपनीला या सगळ्या गोष्टी दिल्या, पेपर घेण्याचा अधिकार दिला, तर महाराष्ट्रात सुव्यवस्था राखण्यासाठी लागणारा पीएसआय, उपजिल्हाधिकारी या सर्वाच्या सर्व ज्या पोस्ट आहेत या खाजगी कंपन्या भरणार। म्हणजे म्हणजे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या सुव्यवस्थेसाठी लागणारा पीएसआय जर खाजगी कंपन्या थ्रू भरल्या जाणार तर मग एमपीएससीचा काय अर्थ। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।